हॅलो फ्रेंड्स, सायली फॅशनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नऊवारी साडीची कटिंग करून दाखवलेली होती, शाही मस्तानी साडीची. तर आता स्टिचिंगचा व्हिडिओ आहे, सविस्तरपणे स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कळेल. तर हा बघा, हा पुढचा ओचा आहे. ओच्याचा आपला काठ जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओच्याला. अशा पद्धतीने पूर्ण काठ आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आणि काठ जोडताना जो खालचा भाग असतो तो क्रॉस असल्यामुळे आपलं साडीचं जे कापड आहे ते ओढलं जातं, त्याच्यामुळे व्यवस्थित काठ जोडायचा असतो, म्हणून ओढून लावायचा नसतो. ओढून लावल्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येत नाही विरींची. आता उरलेला काठ आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला समजलेच असेल हा भाग. आता याची पट्टी व्यवस्थित सरळ कट करून घ्यायची आहे आणि पट्टी वाढून घ्यायची आहे. आपण याला काठही जोडू शकतो, पण साडीचा कापड खूप कमी असल्यामुळे आपण काठ जोडलेला नाही आहे, डायरेक्ट आपण पट्टी वाढून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता आपण, अशा पद्धतीने आपला काठ दिसतोय. आता आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आणि प्लेट टाकताना आपल्याला एक एक प्लेट्स पुढे सरकवत जायची आहे, जेणेकरून म्हणजे मिऱ्या आपल्या पसरट दिसतात. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला मिऱ्या टाकत जायच्या आहेत. एक एक मिरी पुढे सरकवत जायची आहे. आपण साडीच्या मिऱ्या जशा घालतो तशा सेम पद्धतीने आपल्याला 3.5-4 इंचावरती आपल्याला प्लेट्स टाकायचे असतात. म्हणजे एकदम मोठी पण प्लेट्स टाकायची नाही, जेणेकरून आपला जे झिगझॅग आहे ते पसरट येणार नाही, व्यवस्थित दिसेल. तर अशा पद्धतीने प्लेटा टाकून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित बरोबरीने कापड घ्यायचं आहे प्लेटचं, ते व्यवस्थित बघायचं, जेणेकरून आपलं मध्ये कापड अडकणार नाही, ही काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्लेटी जोडून घ्यायच्या आहे. तर बघू शकता, अशा पद्धतीने आपल्या प्लेट्स टाकल्या गेलेल्या आहेत. आता तुम्हाला व्यवस्थित ह्या प्लेट्स टाकून व्यवस्थित दाखवते. अशा मिऱ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला प्रेस पण करायची असते साडीला. तर बघू शकता, खूप म्हणजे विरळ आलेले आहेत, कारण 6वारी साडी असल्यामुळे. अजून 9वारी जर साडी राहिली असती तर अजून प्लेट्स, जितके आपण जास्त प्लेट्स घेतो तितकी साडी सुंदर दिसते. तर अशा पद्धतीने आपली झिगझॅग साडीचा पुढचा ओचा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला पदराचा भाग आहे हा. तर पदराच्या भागाला पण आपल्याला आता प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपल्याला तो भाग, प्लेट्स टाकलेला भाग आपल्याला मॅनीला जोडायचा असतो. तर बघू शकता, हा क्रॉस भाग आहे आणि हा सरळ भाग आहे. म्हणजे ह्या सरळ भागाने आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. त्या पण मोठ्या मोठ्या आपण साडीच्या मिऱ्या जशा घालतो सेम त्याच पद्धतीने मोठ्या मोठ्या टाकून घ्यायच्या आहेत. म्हणजेच जितकी मॅनी आहे तितकंच घ्यायचं आहे. मोठ्या साडीसाठी वेगळं माप असतं, म्हणजेच मॅनीच्या अजून जास्त असतं, याला कमी असतं. म्हणजे मॅनीपेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. म्हणजे 9.5ची मॅनी असेल तर आपण हे 9 इंचाचा भाग ठेवायचा असतो. हा कंप्लीट 9 इंचाचा भाग मी तयार करून घेतलेला आहे. हा थोडा जास्तीचा येतोय, तर मी अजून नवीन प्लेट्स काढून मोठी प्लेट्स टाकून घेणार, जेणेकरून व्यवस्थित हे 9 इंचाचा व्यवस्थित येईल.
तर अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या मोठ्या प्लीट्स टाकून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला पदराची ही पिको करायचं असेल तर पिको करू शकता, नाहीतर पट्टी वाढायची असेल तर पट्टीही वाढू शकता। अशा पद्धतीने मी पट्टी वाढून घेतलेली आहे। आता अशा पद्धतीने हा पदराचा भाग आहे, बघू शकता हा सरळ भाग आहे। आता आपल्याला हे अस्तर आहे पॅन्टचं, तर अस्तर आहे तर हे खालचा बॉटम आहे, बॉटमची पट्टी वाढवून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे। आधी पट्टी वाढवून घ्यायची आहे खालची, त्यानंतर आपल्याला याच्यावरती हे साडीचं कापड अशा पद्धतीने ठेवायचं आहे, म्हणजे छोटा काठ वरती घ्यायचा आहे आणि मोठा काठ खाली घ्यायचा असतो। तर अशा पद्धतीने सरळ व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि चुन्या टाकून घ्यायच्या असतात याला पण। आणि चुणींचा जो भाग आहे तो वरतीच असतो, म्हणजे चुण्या घेताना त्या साईडने घ्यायच्या असतात, वरच्या साईडने। अशा पद्धतीने आपण चुण्या घेऊन घ्यायच्या आहेत, म्हणजेच पूर्ण मॅनीचा जो भाग आहे तिथपर्यंत आपल्याला चुण्या घ्यायच्या असतात आणि पूर्ण बॉटमपर्यंत शिलाई करून घ्यायची आहे। अस्तरला अस्तर जुळवून घ्यायचं आहे। आता ह्या भागाने पण आपल्याला सेम पद्धतीने अस्तरला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे। आणि इथे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने मॅनीला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत, म्हणजे अस्तरला चुन्या नसतात, आपल्याला फक्त साडीच्या वरच्या कपड्याला चुन्या टाकायच्या असतात। तर अशा पद्धतीने चुन्या टाकून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही, आता एका साईडचा आपला पॅन्टचा एक भाग तयार झालेला आहे। आता दुसरा भाग तयार करायचा आहे। सेम पद्धतीने खालच्या बॉटमची पट्टी वाढवून घ्यायची आहे। सेम पद्धतीने दुसरा भागही आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे। आणि चुन्या टाकताना व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजेच वरच्या बाजूने आपल्याला चुन्या टाकायच्या असतात आणि अशा पद्धतीने अस्तरला अस्तर जुळून घ्यायचं असतं। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपला हा एका सेटचा पाय कंप्लीट झाला आहे। पॅन्टचा भाग, म्हणजे दोघं पॅन्टचे भाग तयार झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला आता अशा पद्धतीने उलट्या साईडने, म्हणजेच मिऱ्या उलट्या करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यावर मॅनीवरती शिलाई
मारून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडला आपल्याला म्हणजे पॅन्टच्या खालच्या बॉटमपर्यंत आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। तर आपली पूर्ण आता शिलाई करून घेतलेली आहे अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला आता मॅनी जोडून घ्यायची आहे दुसऱ्या पॅन्टची। अशा पद्धतीने उलटा साईड ठेवायचा असतो, फक्त मॅनी जोडायची आहे। अशा पद्धतीने आपण मॅनी जोडून घेतलेली आहे आणि आता ज्या आपण प्लेट्स टाकलेल्या होत्या त्या प्लेट्स आपण त्या शिलाईवर अशा पद्धतीने ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपला हे भाग दिसत आहेत, तर तुम्हाला व्यवस्थित कळेल अशा पद्धतीने मी जोडून घेतलेला आहे। आता आपल्याला हा भाग उलटा करून बघू शकता, हा मागचा भाग आहे, अशा पद्धतीने आपला मागचा भाग दिसेल। आता आपल्याला पदर जोडून घ्यायचा आहे, म्हणजे उजव्या पायाला आपल्याला पदर जोडायचा असतो। तर अशा पद्धतीने मॅनीवरती आपल्याला पदर जोडून घ्यायचा आहे। आता आपल्याला त्याच्यावरती काष्टा जोडून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, म्हणजे ज्या भागाला मी पदर जोडला तोच भाग मी असा, आता त्याच्या आधी काष्टाला आपला जॉईंट होता म्हणून आपण तो जॉईंट आधी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण काष्टा जोडून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण काष्टाला जॉईंट देऊन घेतला आहे। आता आपल्याला इथे प्लीट्स टाकायच्या आहेत आणि ज्या भागाला पदर जोडलेला होता त्याच भागाला आपल्याला काष्टा जोडायचा आहे। आणि खाली 3 इंच सोडून त्यानंतर आपल्याला चुन्या टाकायच्या असतात। मोठ्या साडीला आपण 5 इंच सोडतो आणि लहान साडीला आपण 3 इंच 3.5 इंच अशा पद्धतीने वरती चुन्या टाकत जायचं आहे। अशा पद्धतीने त्यानंतर हा मॅनीच्या भागाला बरोबर अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे। हा मागचा काष्टा जॉईंट केला गेला एका साईडचा। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पदरमध्ये नको यायला हे व्यवस्थित काळजी घ्यायची आणि त्यानंतर व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला काष्टा जॉईंट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता दुसऱ्या डाव्या पायाला आपल्याला सेम पद्धतीने अशा पद्धतीने काष्टा जोडून घ्यायचा आहे। पूर्ण शेवटपर्यंत शिलाई करून शेवटी खाली आपण बॉटम जवळ 3 इंच सोडून त्यानंतर चुन्या घ्यायच्या असतात। अशा पद्धतीने चुन्या घेऊन घ्यायच्या आहेत।
याच्यापेक्षा जास्त चुण्या बसतात, कारण की आपलं कापड कमी असल्यामुळे मी 3 इंच वाढवलेलं होतं. रेग्युलर आपण 4 इंच 5 इंच, मोठ्या साडीला 5 इंच वाढवतो, लहान मापाला आपण 4 इंच वाढवतो. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपली जॉईंट झालेली आहे साडी. आता आपल्याला पूर्ण मॅनीला मॅनी जोडून घ्यायची आहे मागच्या साईडची. आता आपल्याला पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे आणि हे कापड अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून मग नंतर आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्ड करून व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे, पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे. आता पूर्ण आपला बॉटम जॉईंट झालेला आहे, म्हणजे पूर्ण पॅन्ट आपले पूर्ण जॉईंट झालेली आहे. आता आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड असेल ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता आपली साडी कंप्लीट झालेली आहे. फक्त आपल्याला वरती आता नेफा लावायचा आहे. तर मागचा काष्टा आपल्याला बघू शकता. आता मागच्या काष्ट्याला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपला काष्टा दिसेल. आता यांना आपल्याला जितकी मॅनी असते तिथपर्यंत आपल्याला शिलाई करायची असते. म्हणजे 9.5 इंचाची मॅनी होती, तर 9.5 इंचपर्यंत सरळ शिलाई करून घ्यायची आहे. आणि काष्ट्याला आपण 3 इंच सोडलेला आहे, म्हणजे काठाचा भाग सोडलेला आहे. तिथून आपल्याला 3 इंच माप घेतलेला आहे आणि सरळ 9.5 इंचपर्यंत शिलाई करून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आता बघू शकता तुम्ही, इथे प्लेट्स टाकून आपल्याला काष्टा याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. काष्ट्याला पण एक प्लेट टाकायची आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपला त्याच्यावरती अशा पद्धतीने काष्टा ठेवून घ्यायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपला मागचा डबल काष्टा झालेला आहे तयार. तर खूप सुंदर आणि सविस्तरपणे तुम्हाला साडीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. तर व्हिडिओ नक्की जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि जर तुम्हाला अशी साडी जर तुम्ही शिवून बघितली असेल तर नक्की मला व्हॉट्सअप नंबरवर माझ्या नंबरला पाठवा. म्हणजे माझा व्हॉट्सअप नंबर आहे 95 18 50 21 30. आणि शेअर करायलाही विसरू नका. आता आपल्याला फक्त नेफा जोडून घ्यायचा आहे. साडी खूप कमी असल्यामुळे आपल्याला काठही उरलेले नाहीत, तर आपण छोटे छोटे हे तुकडे आहेत त्याच्यामधून काठाची पट्टी आपण जॉईंट करून घेणार आहोत. कारण काठाची आपण जर नेफा लावला काठाचा तर सुंदर दिसतो. त्याच्यामुळे पुढच्या साईडला हा काठाचा भाग आपण करून घेऊ आणि मागच्या साईडला हा साडीचा कापडने आपण नेफा लावून घेणार आहोत. यांनाही जॉईंट येणार आहे. तर अशा पद्धतीने आपली साडी खूप सुंदर अशी शिवली गेलेली आहे. नक्की मला कमेंट करून सांगा साडी कशी आली ते, आणि लाईक करायला विसरू नका.
अशा पद्धतीने आपल्याला नेफा जोडून घ्यायचा आहे वरचा, आणि खालचं अस्तर कापडमध्ये येऊ नये ही व्यवस्थित काळजी घ्यायची। अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे नेफा। बघा साडी किती सुंदर आलेली आहे। तर अशा पद्धतीने आपली साडी तयार झालेली आहे। मागचा काष्टा आहे हा। तर अशी साडी आपली दिसत आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा, आणि लाईक, शेअर व सबस्क्राईब करायलाही विसरू नका। थँक्यू।